महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. विमान पळतोय, विमानला एंट्री भेटली आता. वेलकम टू सुला. आणि इथे राईट हँड साईडला इकडे अजून आंब्याचं डिस्कशन चालू आहे पूर्ण. इथे द्राक्षांच्या जागेमध्ये आलोय आणि इथे आंब्यांचं डिस्कशन चालू आहे. कोकणी ना आणि इथे आलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिलं. टूर अँड टेस्टिंगसाठी रजिस्ट्रेशन आहे काउंटर. तर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचलो आहे, जे आहे गंगापूर डॅम. MTDC बोट क्लब. MTDC बोट क्लब. आणि इथे आता आम्ही पार्किंग करणार आणि मग इथे आतमध्ये बोटिंग आहे आणि इथे सनसेट व्ह्यू खूप छान दिसतो. सो म्हटलं की इकडे येऊन थोडासा टाइमपास करूया आणि इकडे मस्त सनसेट बघूया आणि मग पुढे निघूया. MTDC. तो आता आम्ही पोहोचलेलो आहे MTDC बोट क्लबच्या इथे. ये इकडे अशी पार्किंग आहे या गेटच्या समोर. इथे गेट आहे, गेटच्या समोरच बरोबर अशी पार्किंग आहे. गणेश पुट्टा. आणि या साईडला पण छोटीशी पार्किंग आहे आणि इथे रिक्षा पण भेटेल तुम्हाला. आणि इथे चार्ट आहे त्यांचा. हे एवढे त्याचे सफारी आहेत, म्हणजे लेक सफारी, क्रूज, कयाकिंग, 1 पर्सन 2 पर्सन आणि एवढ्या सगळ्या राईड्स आहेत त्या. आणि त्याचे चार्जेस पण दिलेत. आणि हे एंट्री फी आहे. वीकडेमध्ये 70 आणि किड्सला 30, विकेंडला 100 आणि किड्सला 50. आणि इथे अशी लाईन आहे. आज आता विकेंड आहे त्याच्यामुळे जनरली विकेंडला असते लाईन भरपूर. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. हे विमान पळतोय, विमानला एंट्री भेटली आता. असं गेट आहे इथे. आणि इकडे मोठा असा एरिया आहे. मे बी हा काहीतरी स्नॅक्स खाण्यासाठी वगैरे प्रॉपर एरिया. आणि इकडे काउंटर्स आहेत. आणि इथून तुम्ही वरती आला तर समोरच जे बुकिंग म्हणजे जे राईड्स आहेत त्याचे बुक करू शकता तुम्ही. इथे त्याचे काउंटर आहे इकडे. आणि पूर्ण इथे सिटिंग एरिया आहे, असा वेटिंग एरिया और सिटिंग एरिया तुम्ही बोलू शकता. कारण तुम्ही इथे स्नॅक्स वगैरे पण घेऊ शकता. समोर इथे स्नॅक्स भेटतात. आता वाजलेले आहेत 4:15 आणि भरपूर गर्दी आहे तशी इथे बघा. आणि या साईडला इकडे पूर्ण डॅम आहे. हा बॅकवॉटर ॲक्च्युली आणि इकडे डॅम आहे तो हा समोर आहे बघा. आणि इथे असं सिटिंग एरिया केला त्यांनी, म्हणजे इथे तुम्ही ग्रासमध्ये पण बसू शकता आणि या अशा टेबल टाईपवरती पण बसू शकता तुम्ही. आणि या साईडला पण राईट साईडला थोडासा डॅमचं पाणी आहे बॅकवॉटरचं. आणि इकडे पूर्ण तो बोट क्लब आहे. इथून सगळे ते राईड्स वगैरे इथून भेटतील.
खूप मोठा आहे. आणि इकडे राईड्स चालू आहेत हे बघा. ही कोणती राईड आहे काय माहिती. सायकल करतात, सायकल चालवतात पाण्यामध्ये. तर आता आमचं झालं इथे फिरून थोडं बोट क्लबमध्ये, थोडा फोटोज काढले, थोडा रेस्ट केलं. विवा इथे खेळला गार्डनमध्ये आणि आता आम्ही चाललो हॉटेलसाठी. तरी इथून आता हॉटेल 1 आवरच्या डिस्टन्सवरती आहे. तर आता वाजले तिथे 5, तर आम्ही पोचेपर्यंत होतील 6 सव्वा 6. मग हॉटेलला चेक इन करू, थोडा रेस्ट करू, मग नंतर बघू आजूबाजूला जर काही असेल फिरायला तर तिथे फिरू. मग भेटूया आपण पुन्हा थोड्या वेळात. फुल मोकळी जागा आहे, असं डोंगर आणि सनसेट. सो जस्ट चेक इन केलं आहे आम्ही आत्ता. आणि एक मस्त मज्जा अशी झाली आहे की आम्ही बुक केले होते स्टुडिओ रूम, जे आता एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये बघा तो कसा होता स्टुडिओ रूम. सो आता जो तुम्ही स्टुडिओ रूम बघितला तो आम्ही ऑलरेडी बुक केला होता मेक माय ट्रिप थ्रू. पण आम्हाला उपयोग असा झाला की विला आम्हाला असाच भेटलेला आहे, कारण विला अवेलेबल होता. तर ते बोलले की स्टुडिओ रूममध्ये न राहता तुम्ही विला ऑप्ट करू शकता त्याच प्राईसमध्ये. सो आम्ही विलामध्ये म्हणजे विलामध्ये चेक इन केला. वाजलेले आहेत 6:30. तर आम्ही जस्ट आता भजी आणि चहा याची ऑर्डर दिलेली आहे, कारण आता थंडी चांगलीच थोडीशी वाटते. विलाच्या बाजूचा प्रीमायसेस पण बघा. इथे कसं आहे ॲक्च्युली विलामध्ये आम्ही एकत्र राहू आणि स्टुडिओ रूम होत्या त्या 2 होत्या, पण बाजूबाजूला नव्हत्या, 1-2 रूम सोडून होत्या. सो आम्हाला तेवढा एकत्र म्हणजे असं टाईम स्पेंड करता जास्त आलं नसतं एकाच रूममध्ये राहील. तर इथे विलामध्ये कसं सगळे आम्ही एकत्रच राहू शकतो. सो आता तुम्हाला विला अशी एंट्री आहे. इथे पार्किंगसाठी जागा आहे आणि इथून असे स्टेप्स आहेत, हे असे वुडन रेलिंग्स आहेत आणि इथे सिटिंग एरिया आहे प्रॉपर. ॲक्च्युली विला घ्यायचं कारण हेच होतं की इथे आम्ही रिलॅक्समध्ये बसू शकतो आणि समोर हा रोड आहे असा छोटासा वॉक करण्यासाठी. इथे लाईट्स आहेत आणि इथून एंटर केलं तर इथे असा मस्त हॉल आहे, सिटिंग एरिया. हे बघा सो विंटेज टाईपमध्ये थोडंसं त्यांनी ठेवलेलं आहे स्ट्रक्चर. इथे किचन आहे आणि इकडे विवान आणि इशूची मस्ती चालू आहे. तुम्ही जर काय आणत असाल तर तुम्ही इथे बनवू शकता. आणि इकडे एक बेडरूम आहे, हा एक बेडरूम. इथे कपबोर्ड आहे, एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण आहेत. इथे मॅट्रेस आहे
जर एक्स्ट्रा कोण असेल तुमच्याबरोबर तर त्याला पण तुम्ही ऑक्युपाय करू शकता. इथे पण आहे आणि इथे खूप मोठी स्पेस आहे वरती. इथे बेसिन आहे आणि इथे कॉमन बाथरूम आहे. हा छोटा बाथरूम आहे पण क्लीन आहे. आणि या साईडला एक बेडरूम आहे. हा मोठा थोडा आणि AC पण आहे इथे, पण ACची गरज नाही वाटत. आणि इकडे एक बाथरूम आहे असं, हा अटॅच्ड आहे आणि हा बाथरूम मोठा आहे. सो आता आम्ही ऑर्डर केलेली पनीरची भजी, कांदा भजी आणि फ्रेंच फ्राईज आणि इकडे चहा घोडभर चहा. आणि इथे सॉस. काय घोडभर चहा वामण्याचा. आणि इकडे चालू आहे चहा प्यायचा शांत. आणि इकडे बघा टाइमपास चालू. इशू आणि विवान. आणि आता सगळे लाईट्स वगैरे लागलेत. आता आम्ही वॉकला जाणार. तुम्हाला दाखवतो व्ह्यू सगळा प्रॉपर. हो आता आम्ही निघालो वॉकला. वाजलेले आहेत ऑलमोस्ट 7:30. आणि आता हा प्रिमायसेस खूप मोठा आहे, ऑलमोस्ट 18 एकर्समध्ये. आणि थंडी आता वाढली. आता जॅकेट्स वगैरे सगळ्यांनी वेअर केलेले आहेत. आणि आता आम्ही जरा वॉक करून येतो, सगळी प्रॉपर्टी बघतो जरा. आणि विवान बघायचे. विवान तू पण वॉकला चालला? हा बोलतो हा. ते इथून अशी जागा आहे आणि असा हा रोड आहे छोटा वॉकिंगसाठी. आणि इकडे पूर्ण हे जे स्टुडिओ अपार्टमेंट आहे त्याचा व्ह्यू इकडे आहे. बॅक साईडला पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे. आणि विवान आणि इशू दोघे आता वॉक करतात इथे. हात पकडून चालला विवान एकदा. आणि आता आम्ही इथून राईट मारला जस्ट पुढे. इकडे असा प्लेइंग एरिया आहे. इथे व्हॉलीबॉलसाठी आहे ग्राउंड छोटा. आणि इकडे पण रूम्स आहेत. आणि इथे ॲक्च्युली हा डायनिंग एरिया आहे हा जो दिसतोय तो. आणि इकडे रिकामी जागा आहे म्हणजे क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी. ते पिच वगैरे बनवलं त्यांनी इथे. आणि इकडे पण रूम्स आहेत असे सेम विलाज आहेत. जसे विला आहेत आपल्याला विला दिला तसंच विला आहे सेम. हे पुढे आला तर इथे रेस्टॉरंट आहे त्यांचं. इथे सिटिंग एरिया आहे आणि इथे आतमध्ये पण आहे. जागा ॲक्च्युली कशी माहिती आहे, जर तुम्हाला त्र्यंबकेश्वर जर करायचं असेल, त्र्यंबकेश्वरच्या खूप जवळ आहे. एक हार्डली 10 किलोमीटर्सवरती त्र्यंबकेश्वर आहे. मग तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर एकदम क्विक दर्शन पण होऊन जाईल. पण ॲक्च्युली तिथे लाईन नसली पाहिजे. लाईन असेल तर ते ऑब्व्हियसली टाईम जास्तच जाणार. पण लाईन नसेल तर एकदम जवळ आहे आणि एकदम शांत प्रॉपर्टी एकदम. आता इथे निखिल आणि इशू बॅडमिंटन खेळत आहेत आणि विवांना पण बॅडमिंटन खेळायचं आहे पण ते दोघं खेळायला देत नाहीये. इशू आलाय कबड्डीसाठी एंट्री केली इशूने. पकडा पकडा पकडा. नेक्स्ट गेम लंगडी. निखिल लंगडी खेळतोय. हो आता आम्ही आलो जेवायला डिनरसाठी. आणि आता आम्ही मागवलेलं आहे सूप. इथे आहे व्हेज सूप, इथे आहे नॉनव्हेज सूप.
सो आता फर्स्ट स्टार्टर नंतर मग डिनर. आणि डिनरसाठी आम्ही मागवलेलं आहे चिकन बिर्याणी आणि व्हेज व्हेज फ्राईड राईस. कारण आज आम्ही नॉनव्हेज नाही खाणार आहे. सुगंधानीसाठी आज नॉनव्हेज खाणार आहे. आणि इशू काय खाणार आहे? इशू दाल खिचडी. विवान बरोबर, विवान पण दाल खिचडी खाणार आहे कारण त्या दोघांचा आम्ही डिनर. लाईटच मागवलं बिकॉज आम्ही मगाशी मस्त नाश्ता केला. नाश्त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल भजी, पनीर पकोडा प्लस फ्रेंच फ्राईज. आणि एवढे दिलेली क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे भूक काय आता जास्त नाही. तो थोडंसंच खाऊया आता आम्ही जेवतो. बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो वाजलेले आहेत सकाळच्या 7:30 आणि मस्त झोप झाली. काल व्लॉग एंड पण पूर्ण करता आला नाही कारण सगळे कंटाळलेलो आणि सगळे झोपले पण लवकर. विवान काय रात्री झोपला नाही नेहमीसारखं आणि उठून बसला. सो आमची झोप झाली नाही पण नंतर झोपला तो लगेच. सो आता वॉक करून येतो एक छोटासा अर्ली मॉर्निंग आणि मग नंतर ब्रेकफास्ट आहे त्यांचा कॉम्प्लिमेंटरी. तो ब्रेकफास्ट करून तसंच मग आम्ही सुला वाईनला पुढे जाणार आणि तिथून मग घरी. सो आता आम्ही जातो वॉक करतो प्रिमायसेसमध्ये आणि तिथून मग येऊन आंघोळ ब्रेकफास्ट करून सुला वाईन्स. सो चला आपल्या डे 2ला स्टार्ट करूया. आणि इकडे इशूची गुड मॉर्निंग झालेली आहे. इशू गुड मॉर्निंग. हो आता आम्ही निघालो आहोत ब्रेकफास्टसाठी कारण ब्रेकफास्टचा टाईम झाला आणि आम्ही बोलत बसलो त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. विवान पण उठला जस्ट आता. तर आम्ही जातो ब्रेकफास्टसाठी. प्लॅन में थोडा चेंज. पहिला ब्रेकफास्ट नंतर मग फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची आणि नंतर निघून जाणार आम्ही. आहे ना यू? से हाय, गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आणि इकडे सगळे चालतात. आणि आता इशू इथे मोठ्या चेअरवरती बसले. इथे मोठी चेअर आहे. चेअरवरती तुम्ही असं बसू शकता. सुशांत चेअर हलवत होती. इशूला वाटतं की चेअरवरती बसलोय मस्त आराम खुर्ची आहे ना. इशू कशी आहे? हा. सो आज आहे नाश्त्यामध्ये पोहे, शिरा, पायनॅपल, पुरी भाजी, पपई आणि शेव आणि चहा, ब्रेड बटर पण आहे. जाम बटर आणि इशू काय खातोय? इशू पोहे आणि बनाना पण घेतला इशूने आणि हे पण आहे, पपई पण आहे तिथे. आणि विवान काय खातोय? पुरी पण पुरी खातोय. आणि विवानची मम्मा डोकं खाते. सो आता वाजलेले आहेत 11 आणि आता आम्ही रेडी झालो आहोत सगळे. इकडे बघा, रेखा रेडी, मी रेडी. इथे विवान तर गाडीमध्येच जाऊन बसला आणि विशू, स्वाती, सुशांत पण रेडी आहे. सो आता आम्ही निघत आहोत. निघून आता आम्ही जाणार सुला वाईन्सला जाऊन तिथे थोडंसं फिरणार, एक्सप्लोअर करणार आणि तिथून घरी बिलिंग करून घेतो आणि निघतो लगेच. आता जरा पहिले फोटो सेशन इज इम्पॉर्टंट. पहिले फोटो सगळ्यांचे काढणार आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला काय करतो. विवान बघा रेडी. मागचे 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं तो गाडीमध्येच बसला. बोलला चला लवकर चला, इथून कंटाळला तो. तर चला भेटूया आता. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे पार्किंग केली आहे गाडी. तुषारने पुढे गेली आणि खूप मोठी पार्किंग आहे. हे बघा पार्किंग बघा. आणि या साईडला तर फुल एवढा मोठा पॅच पूर्ण एकर्समध्ये मला वाटतं पार्किंगच आहे फक्त. आणि सगळे हे आंब्याचे झाड आहेत. आंब्याच्या झाडांना सगळे मोहर आले आहेत. इथे सगळे जे झाडं दिसतात सगळे आंब्याचे झाड आहेत असे पूर्ण. आणि इथे सुशांत आंब्याच्या झाडाचं प्रशिक्षण देतोय सगळ्यांना. इथे हे बघा छोटे कैरे आले. आणि इथून असा एंट्रन्स आहे हा आणि इथून राईट घेतलं की पार्किंग समोर. आता आम्ही चाललो आहे गेटकडे. आता पुढे काय आहे बघूया. आम्ही पण फर्स्ट टाइम चाललो आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमच्या सगळ्यांचा. सो आम्हाला माहीत नाही आहे एक्झॅक्टली काय. आता बघूया पुढे जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. अजून आंब्याचं डिस्कशन चालू आहे पूर्ण. इथे द्राक्षांच्या जागेमध्ये आलो आणि इथे आंब्यांचं डिस्कशन चालू आहे. कोकणी ना
ओके. विमान पण चालतोय इशू दादा बरी. इशू दादाला सोडलेलं नाही विमानने पूर्ण. सो इथे कवर चार्ज आहेत. वीकडे 600, वीकेंड्स फेस्टिव्ह डेज 1000. इथे काय काय करू शकतो ते पण. इथे लाईन आहे तिकीट काढण्यासाठी आणि इथे टर्म्स अँड कंडिशन. चला चला 4 चला. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे. एंट्रीलाच त्यांचा असा बोर्ड आहे एवढा मोठा. हिस्टॉरिक साईट. सो आता आम्ही एंटर केलेलं आहे गेटमधून. आणि इकडे पुढे आला थोडासा पुढे आला तर लेफ्ट साईडला पूर्ण त्यांचे बॉटल्स आहेत सुलाचे. एवढे सगळे ब्रँड्स म्हणजे त्याचे टाईप्स आहेत वाईनचे त्यांच्याकडे. इटालियन आणि इंडियन क्युझिन. रासा. सो आता आमचा फोटोशूट झालेला आहे. इथे या बॉटल्सचे ते सगळे आम्ही फोटोशूट केला. आता आम्ही थोडंसं पुढे जाऊन बघतो अजून काय आहे नवीन बघण्यासारखं. म्हणजे सगळंच नवीन आहे. बघूयात. ते विमान बघा. विमानला तहान लागले. इथे त्यांनी असे नेव्हिगेशन लावलेले आहेत पॉईंट कुठे काय आहे ते. इथे स्टेज पण आहे त्यांचा आय गेस. आता या ट्रक बरोबर फोटोशूट. तर इथे फोटोशूट केलेलेच आम्ही. इथे रिक्षा ठेवलेले आहेत अशा त्यांनी आणि त्या रिक्षामध्ये प्रत्येक जण असं लाईन लावून फोटो. त्यांनी असे झाडं लावले फोटोजसाठी वगैरे. आणि इकडे आय थिंक हे फेस्ट आहे. फेस्टसाठी लावलेलं आहे त्यांनी डेकोरेशन केलं. साठी अशी वरती अरेंजमेंट आहे बसायची. ॲक्च्युली आता भरपूर रश आहे बिकॉज लंच टाईम झालेला आहे ना. तर ऑलमोस्ट सगळेजण आता लंच करण्यासाठीच गेले. तर बघू इथे काय. हां अच्छा, हे फोटो सेशनसाठी ही एक जागा राहिलेली आहे. आपली विंटेज कार आहे. त्याच्या मागे 2 वाईनच्या बॉटल्स आहेत. आता त्याच्यासाठी आहे प्रत्येक स्पॉटवरती लाईन आहे फोटो काढण्यासाठी. एवढे जण आहेत क्यूमध्ये. निखिल इकडनं हळूच आतमध्ये शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतोय पण नाही मिळणार कारण की ऑलरेडी बरेच जण उभे आहेत. ही अशी बग्गी पण आहे आतमध्ये फिरत बिकॉज भरपूर मोठा प्रिमायसेस आहे. एवढं वॉकिंग जमणार नाही म्हणून बग्गी पण आहे सर्व्हिस त्यांची जिकडे आपण बसून मस्त फिरू शकतो. हो इथून फोटोशूट करून झाल्यावरती आता आम्ही चाललो आहोत टूअर अँड टेस्टिंगसाठी. बॉटल शॉप आणि टेस्टिंग रूमसाठी. वेलकम टू सुला. आणि इथे राईट हँड साईडला इकडे विमानला वॉक करायचं आहे म्हणून रडतोय. सो आता आम्ही चाललो इकडे. आणि इथे आलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिलं टूअर अँड टेस्टिंगसाठी. ते रजिस्ट्रेशन आहे काउंटर. आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतो. रजिस्ट्रेशन झालं की मग ते टूअरला घेऊन जातात आणि मग प्रत्येक वाईन एक टेस्ट करून दाखवतात ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला कोणती पाहिजे असेल ती वाईन टेस्ट करू शकता. इथे असे ऑप्शन आहेत. हो इथे वाईन टेस्टिंग आहे. इथे आतमध्ये देतात सगळं. वाईन टूअर आणि वाईन टेस्टिंग आम्ही मोस्टली स्किप करणार आहोत कारण वेळ होईल. कारण आता आहे 3:30ची बॅच आणि आता वाजलेले आहेत 2. तर मग 1.5 तास वाट बघून परत नंतर 1 तास ते टूअर टेस्टिंग दोन्ही होणार.
तो आम्ही स्किप करतो आता आणि आता खाण्यासाठी लंचसाठी स्नॅक्स काय असेल ते ट्राय आउट करणार आणि त्याच तिकीटमधून ते कूपन रिडीम करतात, त्याच्यामुळे जास्त एक्सपेन्सेस येत नाहीत आणि जरी आले तरी थोडेसे एक्स्ट्रा देऊ शकतो आपण. वाईन तुम्हाला बाय करायचे असतील तर इकडे त्यांचं सेक्शन आहे फर्स्ट फ्लोअरला आलं. मेरे पास बैग है या कपड़ों में रैप कर लेना, कुछ नहीं होगा, बेस्ट रहेगा. सो इथून पुढे शॉपच्या इथून गेला काउंटरच्या इथून तर पुढे इकडे त्यांचं डायनिंग लंच स्नॅक्ससाठी एरिया आहे. आम्ही आलो आहोत शॉपमध्ये त्यांच्या आणि इथे सगळे वाईन ग्लास याचे कॅटेगरीज आहेत, वेगवेगळे वाईन ग्लासेस जे आहेत त्याचे आणि त्याचे प्राइसेस पण आहेत. पण रेखा इथे ऑब्झर्व करते काय घ्यायचं ते विचार करते. घेणार तर काय नाही आहे आणि मी आता जस्ट विचारलं की 1-2 ग्लास घेऊया असे किंवा ते येल्लोवाले आपल्याकडे आहेत ग्लास तर कशाला, आपल्याला 4 वाईन ग्लास शोसाठी. सो आता आम्ही आलो आहोत रासा रेस्टॉरंटमध्ये, इथे जे आम्ही फोटो काढले ना त्याच्याबरोबर समोर आहे, कारण तिथे पिझ्झा अवेलेबल नव्हते आणि आम्ही आज पिझ्झा खाणार आहे. ॲक्च्युली तिथे पिझ्झाज अवेलेबल नव्हते आज, त्यांचे संपलेले. सो ते बोलले की रासामध्ये तुम्ही कूपन पण रिडीम करू शकता आणि तिथे तुम्हाला स्पेस पण आहे भरपूर, त्यामुळे आता इथे आलो रासामध्ये. आणि आता बघूया तिथे सिटिंग जागा बघतोय भेटते का, भेटली की लगेच आम्ही तिथे पिझ्झा ऑर्डर करू आणि लंच करू. तो आता फर्स्ट फ्रेंच फ्राईज आलेले आहेत आणि विवानने आणि ईश्वरने ताव मारलेला. मी वाट बघतोय पिझ्झा कधी येतो. पिझ्झा आला की आम्ही त्याच्यावरती ताव मारतो, कारण सगळ्यांना भूक लागली आहे भरपूर. सकाळपासून वॉक करतो आम्ही भरपूर, त्याच्यामुळे रेडी आहेत. आज 2 रेडी आहेत सगळे. पिझ्झा आला की डायरेक्ट चालू. ते नाचोज आलेले आहेत आता, नाचोज आता आम्ही स्टार्ट करतो. विवानचं अजून चालू आहे. आणि इथे चिकन तंदुरी पिझ्झा आणि इथे मार्गरिटा पिझ्झा, मोठी साईज आहे एकदम. अशा प्रकारे आमचं सुला वाईनयार्ड फिरून झालं आहे. मस्त पेट पूजा करून झालेली आहे, फोटोज काढून झाले आणि आम्ही आता निघतोय. कसं वाटलं सुला वाईनयार्ड? मस्त, खूप छान होतं. सुशांत कुठे गेला? सुशांत रेस्टॉरंट खूप छान होतं. त्याचं ॲम्बियन्स आणि पिझ्झा ते खूप छान होतं. ॲक्च्युली फूड छान होतं. म्हणजे आम्ही सगळे इटालियन डिशेसच मागवलेले, तर खूप छान होती टेस्ट. आणि तुला कसं वाटलं सुला वाईनयार्डला येऊन? सुला वाईनयार्ड आहे पण थोडंसं विकेंडला एक्सपेन्सिव्ह आहे. तर तुम्ही वीकडेजमध्ये येत असेल तर बेस्ट आहे, कारण गर्दी खूप असते. आता आम्ही खूप गर्दीमध्ये फिरून आलो आणि एका रेस्टॉरंटला थांबलो, तिथे एवढी गर्दी होती की मग आम्ही स्किप करून दुसऱ्या या कोणता रस्सा इटालियनला आम्ही आलो. म्हणजे रस्सा खायला, पण तिथे आम्ही पिझ्झा खाल्ला आणि आम्हाला एकदम हवेशीर थंड हवेचं ठिकाण असल्यासारखं वाटलं.
आणि मजा आली. पण ऍक्च्युली कसं आहे की तुमच्याकडनं एंट्री फी जरी घेतला ना तरी ते जे मनी असतात ते तुम्ही आतमध्ये रिडीम करू Redeem करू शकतात. म्हणजे काही तुम्ही फॉर एक्झाम्पल त्यांचं शॉप आहे तिकडनं तुम्ही काही घेऊ शकतात किंवा खाऊ शकतात. टेस्ट करू शकतो. हां तर तुम्ही रिडीम करू शकतात ते जी मनी आहे. म्हणजे आपली वेस्ट नाही जात. म्हणजे असं नाही की एंट्रीला थोडे पैसे द्या आणि खायला वेळ. हां यूज करू शकतो आपण. ते एक त्यांचं बरं आहे. बाकी ओव्हरऑल फोटो काढण्यासाठी खूप छान जागा आहे. खूप छान पॉईंट्स केलेत त्यांनी. ऍक्च्युली आमचं जे राहिलं टूर घ्यायचं वाईन प्रोसेस आणि टेस्टिंगचं बिकॉज त्याला आमचं 2 वाजेपर्यंत सगळं फिरून झालेलं आणि 1 तास वेटिंग होता. हां म्हणून जेव्हा पण येऊ आपण पहिला रजिस्टर करायचं नंतर फोटो. हां मग फिरायचं. कारण की नंतर आपल्याला वेळ मिळतो. कारण की आता आम्हाला 1 तासाचं वेटिंग होतं आणि आम्ही तेवढं वेटिंग करू शकत नव्हतं बिकॉज आम्हाला दोघांनाही लांब लांब जायचं आहे. म्हणून आम्ही ते स्किप केले टूर. बट तुम्ही जर येणार असाल तर नेक्स्ट टाइम हे लक्षात ठेवा नक्की. चला मग आता आम्ही निघतो इथून. येस. पुन्हा एकदा परत नेक्स्ट चला, bye. येस लवकरच नवीन एका ट्रिपमध्ये भेटा. आम्ही ऍक्च्युली काल प्लॅन करत होतो नवीन ट्रिपसाठी. बघू आता ते कधी जायचं कुठे जायचं ते तुम्हाला लवकरच ब्लॉग कळेल. शेवटपर्यंत सगळे बघा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ट्रिप कुठे असेल ते पण कळेल. हळूच आम्ही एक हिंट देणार छोटीशी ती ते तुम्ही लक्षात ठेवा. बाय बाय. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. आता आम्ही निघतच आहोत आणि पोहोचायला ऑलमोस्ट आता 6 तास लागतील. सुशांतला 4 तास लागतील मुंबईला जायला. सो आता बघूया ट्रॅफिकवरती पण डिपेंड आहे. तर भेटूया अशाच एक नवीन पुन्हा एकदा मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि टाटा.